पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेले काही दिवस झालं शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते। म्हणजेच की या ठिकाणी आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार या ठिकाणी असं सांगण्यामध्ये येत होतं आणि त्यामुळे नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेला होता आणि शेतकरी वारंवार मागणी करत होते की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा आमच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावा। कारण की आता या ठिकाणी रब्बी हंगाम सुरू झाला असल्यामुळे पेरणीसाठी, खत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे नेमका आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही योजनांच्या 2 हप्त्यांचे 4000 रुपये आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि शेतकऱ्यांना देखील अनेक दिवसांपासून या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा होती। मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची या ठिकाणी 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत आणि यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता नेमका पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, नेमका हप्ता कधी आणि किती वाजता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असून जे शेतकरी आता नव्या नियमामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आणि हप्त्याच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याची देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आली आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळवण्याकरिता आता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार आहेत, सरकारने शेतकऱ्यांना कोणती कामे करायला सांगितले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी नेमका हप्ता कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा आहे। नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्याच बरोबर या ठिकाणी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत होतं की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील या ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते। म्हणजेच की नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा या ठिकाणी शेतकरी प्रश्न विचारित होते आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता यामध्ये काय सांगण्यामध्ये आला आहे तर लक्षपूर्वक पाहत चला। आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही, कारण की डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। आता किती रुपये जमा होणार तर बघा, पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20 हप्ते जमा झाले आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आगामी हप्ता म्हणजेच की 21वा हप्ता जमा होणार आहे आणि 21व्या हप्त्याचे 2000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत आणि त्याचनुसार या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने आता 4000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि जर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे एकूण 4000 रुपये मिळवायचे असतील तर त्याकरिता सरकारने सांगितलेले काही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी सरकारने 2 कामे या ठिकाणी करायला सांगितले आहेत। आता कोणती 2 कामे करावी लागणार ते देखील
आपण पुढे बघणारच आहोत, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी पाहू शकता 2 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2000 रुपये आधी तुमच्या खात्यावरती जमा होतील। आता तुम्हाला या ठिकाणी लक्षपूर्वक बघत चला, 2 मेसेज येणार आहेत। पहिला जो मेसेज येणार आहे तो म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला अशा पद्धतीचा तुम्हाला पहिला मेसेज येईल, म्हणजेच की क्रेडिट युअर मनी आणि 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील। म्हणजेच की पैसे जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल। साधारणतः 2 मेसेज येणार आहेत आणि त्यामधील पहिला जो मेसेज आहे तो या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचा येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि लगेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला की लगेच तुम्हाला या ठिकाणी दुसरा मेसेज येईल, पैसे जमा झाले अशा पद्धतीचा हा देखील मेसेज असेल। म्हणजेच की साधारणतः 2 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 2 योजनांचे 4000 रुपये जमा होणार आहेत। आता बघा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर सरकारने सांगितले की काही राज्यामध्ये आम्ही या ठिकाणी हप्ता दिला आहे आणि आता राहिलेल्या राज्यामध्ये या ठिकाणी हप्त्याचे वाटप करण्यामध्ये येणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत। यामध्ये आता पीक विमा असेल, नुकसान भरपाईची रक्कम असेल, अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि त्याचनुसार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता पीएम किसान योजनेचा हप्ता मिळवण्याकरिता सरकारच्या माध्यमातून काही कामे करण्याचे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आता बरेच शेतकरी म्हणत असतील की सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता कोणत्या राज्यामध्ये दिला आहे, तर बघा या ठिकाणी पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश असेल, त्यानंतर या ठिकाणी उत्तराखंड असेल, त्यानंतर जम्मू काश्मीर, म्हणजे की अशा काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा सप्टेंबर महिन्यामध्ये जमा झाला आहे आणि काही राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे। आता या राज्यांमध्ये हप्ता लवकर का देण्यामध्ये आला, तर सरकारने काय सांगितलं आहे, तर बघा ज्या ज्या भागातील या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे तर अशा भागातील शेतकऱ्यांना मदतीचा थोडा या ठिकाणी हातभार, म्हणजेच की मदतीचा हातभार म्हणून सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा लवकर देण्यामध्ये आला आहे। आता बरेच शेतकरी असं या ठिकाणी विचारत असतील की आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे मग महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता का जमा झाला नाही, तर याचं कारण देखील समोर आलं आहे। खरं तर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा केली जाणार होती, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला आहे। मात्र या ठिकाणी अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून 2 हप्त्यांचे एकूण 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। मात्र त्यातच सरकारच्या माध्यमातून एक अर्जंट आणि महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजेच की आता सरकारने या ठिकाणी नवीन नियम लागू केलेले आहेत आणि या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यामध्ये येत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव या यादीमध्ये येईल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये वर्ग केले जातील। जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचं देखील नाव या ठिकाणी यादीमध्ये यावं आणि आमच्या देखील खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होईल, तर आता बघा ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे तुमचं नाव यादीमध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे। आता तुम्ही असं म्हणत असाल की यादीमध्ये नाव येण्यासाठी काय करावं, तर बघा आता सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना काही कामे करण्याची या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे आणि ती कामे तुम्ही पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे। तर आता सर्वात आधी सरकारने कोणती कामे करायला सांगितले आहेत ते पाहूयात आणि त्यानंतर नेमका 21वा हप्ता आणि या ठिकाणी 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला बघायलाच मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता राहिलेला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार अशा पद्धतीची बातमी आहे। आता या ठिकाणी पाहू शकता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणार आहे आणि 21व्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकता काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, मात्र आता अनेक शेतकऱ्यांच्या नोंदणीमध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे, बँक खाते आधार क्रमांकाशी न जोडलेले असणे तसेच जमिनीच्या नोंदणीची पडताळणी प्रलंबित असणे अशा अनेक या ठिकाणी त्रुटींमुळे पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास अडथळे निर्माण होऊ शकतात। शेतकऱ्यांनी आपली नोंदणी तपासून त्यातील त्रुटी त्वरित दुरुस्त कराव्यात असे आवाहन आता कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यामध्ये आले आहे। आता सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही कामे करण्याच्या ठिकाणी सांगण्यामध्ये आले असून यामधील पहिलं जे अत्यंत महत्त्वाचं काम आहे तर या ठिकाणी पाहू शकता ते महत्त्वाचं काम म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी आपापली केवायसी पूर्ण करून घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। जर अद्याप देखील तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर त्वरित ई-केवायसी करून घ्या, कारण की जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले या ठिकाणी असणे अत्यंत आवश्यक आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, पहिलं महत्त्वाचं काम तर सर्वांना माहीत झालं असेल। पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर सर्वांना ई-केवायसी करावे लागणार आहे आणि त्यानंतर दुसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की काय करायचं आहे तर बघा, तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही, 100% तुमच्या खात्यावरती हप्ता जमा केला जाईल। मात्र आता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची या ठिकाणी 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये अशा पद्धतीने एकूण 4000 रुपयांची जी रक्कम आहे ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आणि त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं काम आहे, या ठिकाणी पाहू शकता संबंधित तहसील कार्यालय, तलाठी किंवा कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधून जमिनीच्या या ठिकाणी नोंदीतील त्रुटींची पडताळणी करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने साधारणतः 2 ते 3 कामे करण्याचे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे देखील अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, शासकीय योजनांच्या लाभाकरिता फार्मर आयडी अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर आयडी काढले नाही तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावे असे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर हे ज्या शेतकऱ्यांचे सर्व कामे पूर्ण असतील, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असेल तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। आणि यापैकी एक सुद्धा जर या ठिकाणी काम तुमचं अपूर्ण असेल तर लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून घ्या। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी केली असेल तर काळजी करण्याची गरज नाही। त्यानंतर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। त्यानंतर फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी काढून घ्या। आणि त्यानंतर या ठिकाणी तहसील कार्यालय, तलाठी किंवा कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधून जमिनीच्या या ठिकाणी नोंदीतील त्रुटींची देखील पडताळणी या ठिकाणी करण्याचे यामध्ये सांगण्यामध्ये आले आहे। अशा पद्धतीने साधारणतः 3 ते 4 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि जे शेतकरी ही कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये येईल आणि तुमचं या ठिकाणी यादीमध्ये नाव आलं की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा केले जातील। अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी होती। आता या ठिकाणी नेमका 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार असा आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तर याबद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला।
तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर देशातील काही राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता बरेच दिवस झालं नेमका हप्ता कधी मिळणार असे शेतकऱ्यांना आपल्याला म्हणजेच की प्रतीक्षा पाहायला मिळत आहे, म्हणजेच की शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा करत असल्याचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आता शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे, कारण की सध्या या ठिकाणी रब्बी हंगाम सुरू झाला आहे आणि पेरण्यासाठी खत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची या ठिकाणी अत्यंत गरज आहे। आता सरकारने काय सांगितलं आहे तर बघा, शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत आणि यामधील नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल आणि रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाई किंवा रब्बी अनुदान या ठिकाणी जमा झाले असेल। आता नेमका पीएम किसान योजनेचा आणि 21वा हप्ता म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका कधी मिळणार तर बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आले आहे तर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकृतपणे घोषणा झाली नसली तरी याच नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। खरं तर या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ता जमा होणार होता, मात्र तांत्रिक अडचणीमुळे हप्ता हा जमा होऊ शकला नव्हता। मात्र या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये हप्ता मिळणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता याच नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। आता या ठिकाणी असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं की नोव्हेंबर महिन्याच्या 15 तारखेला या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील। मात्र याबद्दलची सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। सध्या जर विचार केला तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 4,000 रुपये जमा केले जातील। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट होते। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।